नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे लक्ष सरकारी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 100 सामान्य ज्ञानाचे प्रश्न, जे पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहेत. ही प्रश्न मंजुषा तुम्हाला केवळ तयारीत मदत करणार नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाला पण वाढवेल. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक निवडलेला आहे आणि सोप्या भाषेत उत्तरांसह दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. तर चला, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आणि तुमच्या परीक्षेची तयारी एक पाऊल पुढे नेऊया. मित्रांनो बघा, प्रश्न पहिला आहे आपला. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? तर ते आहे जाम. समर्थ रामदास स्वामी हे जाम या गावाचे होते. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते सगळ्यांना माहितीच असेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे आपले राष्ट्रपतीही होते. तिसरा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण? तर ते आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर आपण शेळी म्हणत नाही का, ते शेळी या जनावराची ती जात आहे. महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहे? व्यासमुनी. आणि रामायणाचे जर विचारले तर ते होते महर्षी वाल्मिक. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? हिंगोली व गोंदिया. 1 मे 1999 रोजी. हे तुमच्या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी? पेपरच्या पाकिटात ठेवावी. सिंपल गोष्ट आहे. लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होते त्या मशीनला काय म्हणतात? प्रिंटर. गोदावरीच्या नदीचा उगम कोठे होतो? त्र्यंबकेश्वर. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्हाला परीक्षेला बरेचदा विचारला गेलेला आहे. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा. हा बी प्रश्न आलेला आहे मित्रांनो, पोलीस भरतीला म्हणा किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेला म्हणा. मराठवाड्यात एकूण किती जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 8. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? बघा, हा बी प्रश्न IMP आहे तुमचा. हा बी तुम्ही लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे. जायकवाडी धरण. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे बुलढाणा जिल्हा. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर तो आहे जळगाव जिल्हा. वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? संभाजीनगर. इकडे औरंगाबाद झालं आहे, पण आता नवं नाव जे आहे ते संभाजीनगर आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर ती आहे नाईल नदी. सगळ्यात लांब नदी आहे ती मित्रांनो. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ते आहे गोदावरी नदीच्या काठावर. श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नांदेड जिल्ह्यात. मित्रांनो, हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, हे तुमचं पाठच झालं पाहिजे. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर वर्धा जिल्ह्यातूनच वाहते मित्रांनो. शक्तीस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधी स्थळ आहे? तर ते आहे इंदिरा गांधी यांचे. सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 26 जून रोजी. गोलीपिठा काव्यसंग्रहाचे कवी कोण आहे? तर आहे नामदेव ढसाळ. मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कुणाचे नाव देण्यात आले? वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात आले. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे यवतमाळ या जिल्ह्यात. मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी. IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे. महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो? वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे? हेमलकसा या ठिकाणी. 29वा प्रश्न, विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर अकोला जिल्ह्यात आहे. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर तो असतो उपराष्ट्रपती. नीलकंठ हे शिखर कोणत्या पर्वत रांगांमध्ये आहे? हे आहे कुयाऊ हिमालयामध्ये. तमिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो ओळखला जातो कोरोमांडल या नावाने. भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता? साधी व सिंपल गोष्ट आहे, केरळच असेल. खंभात काय आहे? तर ते आहे आखत. वीर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे नीरा नदीवर. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो? तर ते होतो स्नायू ऊर्जा. पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते? किमान 50 किलोमीटर या अंतरावर. नायलॉन व रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते? तर ते बनते वनस्पतीजन्यापासून. 39वा प्रश्न, आपल्या शरीरातील अन्नमागची लांबी सुमारे किती असते? तर ती असते 9 मीटर. पुढचा प्रश्न बघूया. सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे? तर ती आहे बऱ्हाणपूर खिंड.
ब्रेल लिपित अक्षरांसाठी जास्तीत जास्त किती टिंबांचा उपयोग केलेला आहे? तर आहे 6. मित्रांनो, हे तुम्ही पाठच करून ठेवा. हे अति महत्त्वाचे प्रश्न आहे. तुम्हाला किमान याच्यातून 1-2 तरी प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचे हे सगळे लक्षात ठेवणे अति गरजेचं आहे. शिवाजी राजांकडे कोणती जहागिरी नव्हती? तर ती होती वाई जहागिरी. भोरप्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला? प्रतापगड हा किल्ला बांधला. हे बी IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली? भक्तीची. बघा 2 प्रश्न येऊन गेले संत रामदासांवर. 45वा प्रश्न, विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला होता? तर तो दिला होता सरळ लष्कर. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर ते म्हणतात नाथ सागर. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ते आहे महात्मा फुले. पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो? तर तो करतो उपविभागीय अधिकारी जो आहे तो पोलीस पाटलांची नेमणूक करत असतो. प्रश्न 50वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे वॉशिंग्टन येथे. मित्रांनो, हे थोडं लवकर घ्यायला लागतं, नाही तर व्हिडिओ आपला खूप मोठा बनून जाईल. 51वा प्रश्न, स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? बघा IMP क्वेश्चन आहे. स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री विचारले आहे तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? लोकमान्य टिळक. याच्यावर तुम्हाला विचारलेले आहे ग्रंथ वगैरे कोणी लिहिला, तर ग्रंथ बी तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. पुढचा 53वा प्रश्न, सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? अहमदनगर जो जिल्हा आहे तो सगळ्यात जास्त साखर कारखाना असलेला जिल्हा आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे MIDC मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ते आहे मुंबई. पुढचा प्रश्न बघूया 55वा, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणते? अतिपूर्वेकडील जिल्हा विचारलाय मित्रांनो गोंदिया व गडचिरोली. 56वा प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? तर ती धावते कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत. 57वा प्रश्न, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसले आहे? तर ते आहे सातपुडा पर्वत. 58वा प्रश्न, निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अहमदनगर या जिल्ह्यात. म्हैस या प्राण्यास पुढीलपैकी कोणती संज्ञा दिली जाते? तर ती आहे आशिया प्राणी ही संज्ञा दिली जाते. 60वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? मित्रांनो, हा प्रश्न IMP हा तुम्हाला बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न तुमच्या लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर इकडे द्वैभाषिक मुंबईची स्थापना सांगितली आहे, तर ती आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर बघा महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ विचारले आहे. 3,07,13 चौरस किलोमीटर इतके आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे? तर 800 किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे? तर उत्तर आहे 700 किलोमीटर इतका आहे. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहे? तर ते आहे 6. 66वा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? हा देखील 2 वेळा तुम्हाला पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. सुमारे 720 किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा, तर तो आहे शेकरू. 68वा प्रश्न बघूया आपण, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे वारणा नदी. महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढवणाऱ्या वनस्पतीचे नाव काय आहे? वाढणाऱ्या, तर ती आहे सुंदरी वनस्पती. कोकणात कोणती वने आढळतात? तर ते आहे उष्णकटिबंधीय सदाहरित हे वने आढळतात. सह्याद्री हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर तो आहे अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. 72वा प्रश्न, कोकणात कोणत्या प्रकारची जल प्रणाली आहे? तर ती आहे समांतर. पुढे बघूया. तर बघा मित्रांनो, रंकाळा तलाव कुठे आहे? रंकाळा तलाव हा प्रसिद्ध तलाव आहे, तर तो आहे कोल्हापूर या ठिकाणी. पेंच नदीवरील तोतला डोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? मेघदूत जलाशय या नावाने ओळखले जाते. 75वा प्रश्न, भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? तर मुंबई.
रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे तर ते आहे कर्जत या ठिकाणी. हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? बघा, हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा विचारला आहे तर तो आहे सांगली हा जिल्हा. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात हत्ती संशोधन केंद्र कोठे आहे तर मित्रांनो, महाराष्ट्रात हत्ती संशोधन केंद्र सुद्धा आहे, ते आहे वर्धा या ठिकाणी. 79वा प्रश्न, समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात तर ती मोजतात फॅडम या परिमाणात मोजतात. 80वा प्रश्न, पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो तर पोलाद तयार करण्यासाठी लोह हा धातू वापरला जातो म्हणजे लोखंड. बांबू म्हणजे एक प्रकारचे आहे, मराठी सुविचार आहे तर गवत. उत्तर याचं गवत आहे. मीनाबक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर ते आहे चेन्नई या ठिकाणी. तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर ते आहे पश्चिम बंगाल. भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते तर गंगानगर जे आहे राजस्थान या ठिकाणी. तेलंगणा प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी कोठे आहेत तर ते आहे सिंगारेनी या ठिकाणी. कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात तर उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते. महाराष्ट्रात विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे? हा प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्नही खूप वेळा तुम्हाला स्पर्धा परीक्षांना विचारला गेलेला आहे, देखील पोलीस भरतीलाही हा प्रश्न विचारला आहे. 288 सदस्यांची संख्या राहते विधानसभेत. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन असे म्हटले जाते? एकदम सोपा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे म्हटले जाते. 90वा प्रश्न, जांबा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो तर तो आहे रत्नागिरी या जिल्ह्यात. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना. मित्रांनो बघा, मी जेवढेही प्रश्न उत्तर तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही पाठच करून ठेवा. यापैकी तुम्हाला 1-2 पडू शकता आणि 1-2 मार्क हे पोलीस भरती किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला अति महत्त्वाचे असतात. तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख म्हणजे काय असते तर ते आहे ताम्रपट. होमोसेपियन म्हणजे काय? बुद्धिमान माणूस. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे तर ती आहे रावी नदी. 95वा प्रश्न, आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे तर ती आहे अथर्ववेदात. वि.वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? कुसुम मगराज. हा प्रश्न देखील तुम्हाला बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. जनगणना दर किती वर्षांनी केली जाते तर ती होते 10 वर्षांनी. दर 10 वर्षांनी जनगणना ही केली जाते. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर तो लागतो 2रा क्रमांक. 1 नंबरला आहे चायना. 99वा प्रश्न, भारतीय दूध क्रांतीचे जनक कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन. आता 100वा प्रश्न बघूया, शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर 1994 साली झाली. आता बघा, मी तुम्हाला हे जेवढेही प्रश्न दिलेले आहेत हे सगळे तुम्ही पाठ करून ठेवा. कधी ना काळी तुम्हाला हे प्रश्न विचारले जातीलच. यापैकी 1-2 प्रश्न उत्तर तुम्हाला हमखास विचारले जातील परीक्षेला. तर मित्रांनो, हे होते आपले 100 महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून तेही GK मध्ये मास्टर होतील. पुढच्या व्हिडिओत भेटूया नवीन GK प्रश्नांसह. तोपर्यंत शिकत राहा आणि मजा करा.